भागाकार गुणाकाराची चिन्ह अशी 3D मध्ये अंगावर पडण्याची स्वप्न अरे पडतात बापरे. मला, की तिशी येत आहेत गणिताची भीती अंगावर. होती. मला थोडा एक वेळ लागतो, की चल मला थोडा वेळ लागेल, हां. मला कॉन्सन्ट्रेट करू दे आणि मग डिलिव्हर करूया. तर तीच एक मजा मस्ती करत अचानक सीन मध्ये तो याच्यात एक परत एनर्जी तिचा हां. वाईब. तर ते तो तिचा ॲसेटही आहे आणि मला सेटवर कधी-कधी बास आता नाही असं म्हणून असंभवच्या निमित्तानं बोलते तू पुनर्जन्म आणि स्वप्न आणि या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलास. आपल्याला कधी-कधी असतं ना एक पॅटर्न असतो स्वप्न पडण्याचा वगैरे असं तुझ्या बाबतीत झालंय मुक्त की अशी कायम आहे की आपल्या स्वप्नात ही गोष्ट येते वगैरे असं काही जसं आम्ही असं ह्याच्यात काही ट्रेलरमध्ये अ, वगैरे मध्ये हो, बघतोय की आपल्या या कसं ट्रेलरमध्ये आहेच, कारण आहे तिला स्वप्न पडतात. मग मला पर्सनली असं काहीतरी प्रेशर किंवा हे असेल, तर मला अजूनही विचार कर, शाळा सोडून आता किती वर्ष झाली असतील. एक्झाम. मला हो, एक्झाम आणि भागाकार गुणाकाराची चिन्ह अशी 3D मध्ये अंगावर पडण्याची स्वप्न अरे पडतात बापरे. मला, की तिशी येतायत गणिताची अंगावर. भीती होती. अ, भीती असं खूप पण हो, म्हणजे असं काही खूप ग्रेट आवड नव्हती. हां. पण ती काहीतरी व्हिज्युअल आहे त्याला, की ती चिन्ह अंगावर पडण्याचं काहीतरी आहे. हां. अ, तर ते ते स्वप्न अजूनही कितीही मोठं झालं तरी ते स्वप्न अजूनही आहे, की हो. असे एक म्हणजे अगदी नाटकाच्या आदल्या दिवशी पहिल्या प्रयोगाच्या आदल्या दिवशी सुद्धा मला कधी-कधी असं स्वप्न पडतं, की गुणाकार भागाकाराची चिन्ह अच्छा. अंगावर पडतायत. बरं, इंटरेस्टिंग. पण या चित्रपटाच्या निमित्तानं प्रियासोबत पुन्हा एकदा आम्ही दोघी नंतर काम करतो. मला आठवतं की आम्ही दोघीच्या वेळेसही आपण छान बोललो होतो दोघी एकत्र. तुम्ही दोघी एकत्र एक मॅजिक आहे हां. काहीतरी मॅजिक येते तो जो बॉन्ड आहे तो वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट होत असतो. या चित्रपटात ते कशा पद्धतीनं आम्हाला बघायला मिळू शकेल? परवाच बोलता-बोलता आमच्या असं लक्षात आलं, की आम्ही 3 सिनेमे केलेत. ऐका दाजीबा नावाची पहिली फिल्म जी अत्यंत ह्युमरस अशोक मामा आणि हां. किशोरीताईंबरोबरची फिल्म होती. त्यानंतर आम्ही एक 6-7 वर्षांनी आम्ही दोघी केली. जो अत्यंत इमोशनल नाट्य ड्रामा असं म्हणू ते होतं. आणि आता आणखीन एक त्या 6-7 वर्षांनी त्याच्याबरोबर तेवढ्याच टप्प्याने आम्ही आता एक सस्पेन्स थ्रिलरमध्ये एकत्र येतोय. तर त्या एक 6-7 वर्षाच्या प्रत्येक सिनेमाच्या मध्ये अंतर आहे. त्यात माणूस म्हणूनही मी बदललो, काम म्हणूनही वेगळं करायचा प्रयत्न केला, वेगवेगळ्या क्षेत्रात एक्सपांड केलं. हं. प्रियानी मधल्या काळात हिंदीत खूप छान काम हं. केलं. मी नाटकाची निर्माती झाली, तीही निर्माती झाली. आणखीन काही गोष्टी एक्सप्लोर तिने तिचं काहीतरी सावेंची हां. साड्यांचा ब्रँड तयार केला. सो येस. माणूस म्हणून पण ग्रो होताना आणि ॲक्टर म्हणून पण ग्रो होताना आपल्या पॅरलल म्हणजे प्रिया थोडीशी लहान आहे माझ्यापेक्षा. तिने काम आधीपासून सुरू केलं असलं वयाने लहान आहे. तर अशा प्रकारे आपण जेव्हा आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर पुन्हा सातत्याने काही-काही इंटरव्हल्सनी एकत्र येतो, तेव्हा एक वेगळी गंमत अनुभवायला मिळते, की अरे, हे काहीतरी वेगळं तुझ्यात बदल झालाय, पेशन्स वाढलाय, तुझं अंडरस्टँडिंग बदललंय, ते अंडरस्टँडिंग तुझं कामात पण आलंय. हं. हेच तिला माझ्याविषयी आणि मला तिच्याविषयी वाटत राहतं. पण काही मूळ स्वभाव जे असतात ते अजिबात बदलत ते नाहीत, की जाणवतात आता इतक्या वर्षानंतरही. अरे, हां. हे तसंच आहे अजून. हां आणि ते आम्हाला दोघींनाही मान्य आहे, की एका पॉइंटच्या पलीकडे सेटवर दंगा केलेला मला चालत नाही आणि तिला एका पॉइंटमध्ये "बास आता प्रिया, आता बास" असं म्हटलं, की ती थांबते. हे जे पहिल्या सिनेमापासून आहे ते अजूनही आहे, की ती इन एंड आउट लगेच होऊ शकते रोलमधनं. मला थोडा एक वेळ लागतो, की चल मला थोडा वेळ लागेल, हां. मला कॉन्सन्ट्रेट करू दे आणि मग डिलिव्हर करूया. तर तीच एक मजा मस्ती करत अचानक सीनमध्ये तो याच्यात एक परत एनर्जी तिचा हां. वाईब. तर तो तिचा ॲसेटही आहे आणि मला सेटवर कधी-कधी बास आता नाही असं म्हणून पण आम्हाला इतकी सवय आहे एकमेकींची आणि माणूस म्हणून बेसिकली जर 2 माणसं एकमेकांना आवडत असतील तर कुठल्याच गोष्टीचा त्रास होत नाही. त्यामुळे आम्हाला काम करताना छान मजा येते. मग मधल्या काळात असं पण होतं, की भेटणं असं काही नेहमी भेटलं जातं असं नाही. एकमेकांची कामं बघून फोन केले जातात, मेसेज केला जातो, एकमेकांच्या नाटकाला येतो. पण असं कॉफीला भेटलोय, जेवायला भेटलोय असं काही होत नाही. तर त्यामुळे आम्हाला तिथे नैनितालमध्ये वेळ मिळाला. मग एक दिवस आम्हाला दोघींना उशिरा कॉल टाईम होता. मग आम्ही एकत्र जेवायला गेलो तिकडे. मग ते गंमत. कुमाऊनी थाली खाल्ली. मग तू काय वाचलंस? आत्ता कुठची पुस्तकं वाचतेस? मी तुला ही पाठवते. मग ते बघितलंस का ही सीरीज? मग मी तिला हिंदीविषयी विचारलं, की मी आता हिंदीच्या खूप साऱ्या ऑडिशन्स देते आहे वेब सीरीज आणि फिल्म्ससाठी. तर मी काय करू? मग तिने मला तातडीने असं-असं तू कर. या माणसांना भेटू शकतेस. तू इकडे ऑडिशन्स दे. तर हे सगळं इतकं निखळ असतं जेव्हा माणूस तुमच्या ओळखीचा आणि आवडीचा आणि सवयीचा असतो. त्यामुळे प्रियाबरोबर काम करणं नेहमीच आल्हाददायक
आतापर्यंत झाले आणि याच्या पुढेही होईल. फक्त आम्ही असं म्हणतोय की त्या यापुढे आपण एवढा मोठा ब्रेक नको घ्यायला, एक आता 6-7 लगेचच वर्ष. यायला पाहिजे. हा म्हणजे आमची जी आम्ही दोघीची दिग्दर्शक आहे प्रतिमा, तिला प्रमोशन चालू असताना असंभवचे तिला फोटो पाठवते, बघ आम्ही आता अशा दिसतोय दोघीच, जस्ट इन केस तुला काही वाटत लवकरच असलं काहीतरी. की आम्ही काही तुला म्हणजे कसं आता आम्ही अशा आहोत बरं का प्रतिमा, तुला काही लिहावंसं वाटलं तर Wow. हे एक इंटरेस्टिंग. चाललंय पण मजा आमचं. येईल म्हणजे दोन ताकदीच्या अभिनेत्री जेव्हा एकत्र येतात ना, काम करतात तर खूप म्हणजे ऑडियन्सला पण वाटतं की काहीतरी आता कमालीचं होणार आहे. आता या चित्रपटाच्या बाबतीतही ते बघायला मिळेल आणि आणखीन आगामी काळात तुम्ही ते करावं.